नमस्कार मित्रांनो, YCMU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी नाशिक. MA हिंदी कोर्स कोड आहे M59. NEP 2020 पॅटर्न म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 पॅटर्न. 70:30 रेशो म्हणजे 70 मार्क असणाऱ्यात युनिव्हर्सिटी एक्झामला, थिअरटिकल एक्झामला 30 मार्क असणाऱ्यात कॉलेजकरिता इंटरनल मार्क्सकरिता. इंटरनल कॉलेज असेसमेंट म्हणतो आपल्याला, ती इंटरनल मार्क्सकरिता. इंटरनल मार्क 30 मार्काचे असणार आहे. ठीक आहे, 70:30. ठीक आहे. तर MA हिंदी M59 NEP 2020 पॅटर्न 70:30. सेमिस्टर 1 अँड सेमिस्टर 2 मे 2024 एक्झामिनेशन टाईमटेबल आलेलं आहे. हे एक्झामिनेशन टाईमटेबल दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईट ycmu.digitaluniversity.ac वर गेल्यानंतर एक्झामिनेशन म्हणून वरी ऑप्शन दिसतं, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे वेळापत्रक दिसेल, एक्झाम टाईमटेबल दिसेल. ठीक आहे. आता स्क्रीनवर तुम्हाला सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 या दोन्ही सेमिस्टरचं टाईमटेबल दिसत आहे. सेमिस्टर 1ची एक्झाम सुरू होत आहे 24 तारखेपासून आणि सेमिस्टर 2ची एक्झाम चालू होत आहे 30 तारखेपासून. म्हणजे दोन्ही सेमिस्टरची जी एक्झाम आहे ती अलग अलग तारखेला आहेत. एकाच दिवशी दोन्ही सेमिस्टरची कोणताच पेपर नाही. सेमिस्टर 1 संपल्यानंतरच सेमिस्टर 2ची एक्झाम चालू होणार आहे. हे सांगण्याचे तात्पर्य काय आहे ते सांगतो. आता जे रेग्युलर विद्यार्थी आहेत, म्हणजेच MA हिंदीला 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेले विद्यार्थी, त्यांचं जे रेग्युलर विद्यार्थी आहेत त्यांचं सेमिस्टर 2ची मे 2024ची एक्झामिनेशन होणार आहे. मग आता ही सेमिस्टर 1चं दिलेलं आहे टाईमटेबल, तर ही कोणासाठी आहे सेमिस्टर 1चं? तर ही सेमिस्टर 1चं जी टाईमटेबल दिलेलं आहे ही रिपीटर पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्याचं टाईमटेबल आहे. म्हणजे थोडक्यात सेमिस्टर 1ची रेग्युलर विद्यार्थ्यांची परीक्षा झालेली होती डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 ह्या काळामध्ये. NEP 2020 पॅटर्न अंतर्गत MA हिंदी M59 कोर्सच्या फर्स्ट सेमिस्टरची रेग्युलरच्या विद्यार्थ्यांची एक्झामिनेशन झालेली होती. त्या एक्झामिनेशनमध्ये ॲब्सेंट असलेले, फेल झालेले विद्यार्थी जे आहेत व ज्या विद्यार्थ्यांनी मे 2024 एक्झामिनेशन करता ऑनलाईन एक्झामिनेशन फॉर्म भरलेला होता, अशाच पुनर्परीक्षार्थी रिपीटर विद्यार्थ्याची फर्स्ट सेमिस्टरची एक्झाम मे 2024 महिन्यामध्ये 24 मे 2024 पासून सुरू होणार आहे आणि 29 मे 2024ला संपणार आहे सेमिस्टर 1ची. ठीक आहे. आता डिटेल टाईमटेबल पाहूया. आता कळालं तुम्हाला की सेमिस्टर 1 म्हणजे पुनर्परीक्षार्थी रिपीटर एक्झामिनेशन आहे आणि सेमिस्टर 2 म्हणजे जे रेग्युलरचे विद्यार्थी आहेत त्या रेग्युलरच्या विद्यार्थ्याची सेमिस्टर 2ची एक्झाम होईल. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काही विद्यार्थी असे असतील जे रेग्युलरला असतील सेमिस्टर 2ला आणि ज्यांचं फर्स्ट सेमिस्टरचं काही 1-2 सब्जेक्ट राहिले असतील तर तेही असतील. मग अशा विद्यार्थ्यांनी काळजी करायची गरज नाही. फर्स्ट सेमिस्टरची एक्झाम अलग दिवशी आहे, सेकंड सेमिस्टरची अलग दिवशी आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला दोन्ही एक्झाम देऊन तुम्हाला फर्स्ट सेमिस्टर आपलं क्लिअर काढता येईल, पूर्णपणे पास होता येईल फर्स्ट सेमिस्टर, काही अडचण येणार नाही. ठीक आहे. सुरू करूया. सेमिस्टर 1चं घेऊया टाईमटेबल अगोदर. 24 मे 2024ला सकाळी 10:30 ते 1:30 वाजेपर्यंत पहिला पेपर असणार आहे. कोर्स कोड आहे, पेपर कोड आहे HIN 501. नाव आहे हिंदी साहित्य का इतिहास, आदिकाल, भक्तिकाल और रीतिकाल. प्रोग्राम कोड तर एकच असणार आहे जो की M59, त्याचं काही सांगायची आवश्यकता नाही. दुसरा पेपर असणार आहे 25 मे 2024 रोजी सकाळी 10:30 ते 1:30 वाजेपर्यंत. पेपर कोड आहे HIN 502. नाव आहे कथा साहित्य. तिसरा पेपर 26 मे 2024 रोजी सकाळी 10:30 ते 1:30 वाजेपर्यंत. HIN 503 कथेत्तर गद्य साहित्य. चौथा पेपर असणार आहे 27 मे 2024 रोजी सकाळी 10:30 ते 11:15 वाजेपर्यंत. हा चौथा पेपर नीट ध्यान करायचे आहे तुम्हाला. हा पेपर लवकरात लवकर लिहायचा आहे, नाहीतर वेळ आहे म्हणून बसाल पेपर संपून जाईल, हातातून निसकाटून घेईल मास्तर पेपर. ठीक आहे. चौथा पेपर सकाळी 10:30 ते 11:15 वाजेपर्यंत असणार आहे. छोटा पेपर आहे. पेपर कोड आहे HIN 504.
पेपरचं नाव आहे नाटक और रंगमंच भाग 1. 5वा पेपर असणार आहे ऑप्शनल पेपर आहे. 5वा पेपर जो आहे तो ऑप्शनल आहे. त्याच्यामध्ये दोन्हीपैकी तुम्हाला एक पेपर असणार आहे परीक्षेला. तर 5वा पेपर होणार आहे 28 मे 2024 रोजी सकाळी 10:30 ते 1:30 वाजेपर्यंत. त्याच्यामध्ये दोन्हीपैकी पहिला पेपर आहे HIN 505 हिंदी साहित्य विविध विमर्श आणि दुसरा पेपर आहे HIN 506 भारतीय साहित्य. या दोन्हीपैकी तुमचा जी आहे हॉल तिकीटवर प्रिंट झालेला आहे त्या पेपरची परीक्षा देणे तुम्ही, किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म जेव्हा भरला असेल तुम्ही फर्स्ट इयरचा त्याच्यामध्ये सेमिस्टर फर्स्टचे जे विषय आहेत त्याच्यामध्ये बघा, किंवा फर्स्ट इयरच्या हॉल तिकीटवर बघा तुम्ही. ठीक आहे, तुमचं कोणतं आहे ऑप्शनल कोणतं आहे. ठीक आहे. हां, शेवटचा 6वा पेपर आहे 29 मे 2024 रोजी सकाळी 10:30 ते 1:30 वाजेपर्यंत. पेपरचं नाव आहे HIN 599. पेपरचं कोड आहे HIN 599 आणि पेपरचं नाव आहे शोध प्रविधी. ठीक आहे. आता सेमिस्टर 1 पुनर्परीक्षार्थी लोकांची संपले. आता रेग्युलर फ्रेशर सेमिस्टर 2 विद्यार्थ्याची परीक्षा पहिला पेपर सुरू होणार आहे 30 मे 2024 रोजी सकाळी 10:30 ते 1:30 वाजेपर्यंत. पेपर कोड आहे HIN 507. पेपरचं नाव आहे हिंदी साहित्य का इतिहास. दुसरा पेपर 31 मे 2024 रोजी सकाळी 10:30 ते 1:30. पेपर कोड आहे HIN 508 नाव भाषा विज्ञान. तिसरा पेपर आहे 1 जून 2024 सकाळी 10:30 ते 1:30. पेपर कोड आहे HIN 509. पेपरचं नाव आधुनिक काव्य. चौथा पेपर आहे 2 जून 2024 रोजी सकाळी 10:30 ते 11:15 वाजेपर्यंत. HIN 510 नाटक और रंगमंच भाग 2. 5वा पेपर असणार आहे तो आहे ऑप्शनल पेपर असणार आहे. ऑप्शनल पेपर दोन्हीपैकी एक असणार आहे. तर ऑप्शनल पेपर असणार आहे 3 जून 2024 रोजी सकाळी 10:30 ते 1:30 वाजेपर्यंत. दोनपैकी पहिला ऑप्शनल आहे HIN 511 नाव आहे राजभाषा हिंदी. दुसरा आहे HIN 512 अनुवाद अध्ययन. दोन्हीपैकी कोणता आहे तुमचं पहा आणि त्याची परीक्षा द्या. 6वा आणि शेवटचा पेपर आहे 4 जून 2024 रोजी सकाळी 10:30 ते 1:30 वाजेपर्यंत. HIN 513 क्षेत्रीय परियोजना. ठीक आहे. अशा प्रकारे आपण सेमिस्टर 1 सेमिस्टर 2 MA हिंदी M59चं पूर्ण टाईमटेबल मे 2024 एक्झामिनेशनचं पाहिलेलं आहे. ह्याच्या खालीच एक तुम्हाला नोटीस दिलेली आहेत. नोटीस नंबर 1 2 3 4 5 6 7 ही नोटीस बघा. ओके, 1 2 3 4 5 6 7 ही नोटीस वाचून घ्यायचं आहे तुम्हाला. ह्याच्यामध्ये काही सूचना आहेत की तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करण्याची वेबसाईट आहे. परीक्षेला येताना हॉल तिकीट, आयडेंटिटी कार्ड, फीस भरलेली पावती किंवा चलान ह्याच्यापैकी एखादी वस्तू सोबत घेऊन या म्हणले परीक्षेला येताना. परीक्षेला वेळेवर या असं सूचना दिल्या आहेत. ती पूर्ण वाचून घ्या तुम्ही. व्हिडिओचं रिझोल्युशन जास्त केल्यानंतर तुम्हाला ही बारीक फॉन्टसुद्धा दिसतील तुम्हाला PDF मध्ये. ठीक आहे. ओके, व्हिडिओ जास्त काही मोठा करत नाही. तर ही खालच्या सूचना नोटिसेस वाचून घ्या बरं का, अत्यंत महत्त्वाची. व्हिडिओचं रिझोल्युशन वाढवा. स्क्रीन रिझोल्युशन 1080p वर घेऊन बघा म्हणजे तुम्हाला ओळखू येईल. ठीक आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. लाईक केल्यानंतर असं ऊर्जा येते, बूस्ट येते, बूस्टर डोस मिळाल्याने होते. ठीक आहे. आणि आनंद पण होतो. आपण केलेल्या कामाला जर कोणी लाईक करून जर प्रतिसाद देत असेल तर तो खूप आनंद होतो, त्याला प्रचंड आनंद होतो. तो आनंद सांगता येत नाही. ठीक आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या गरजू भाऊ बहीण, चुलत भाऊ, मावस भाऊ, नातेवाईक, मित्र मैत्रिणी ह्या सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. सी यू सून, रिअली सून. थँक्यू.